वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 21 डिसेंबर 2023। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच देशात कोठे जलमहोत्सव 2023 सुरू झालेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, खंडवा। खंडवा मध्य प्रदेशमधील एक ठिकाण आहे आणि येथे हा जलमहोत्सव 2023 सुरू करण्यात आलेला आहे नुकताच। 20 डिसेंबर 2023 पासून मध्य प्रदेशमधील खंडवा येथील इंदिरा सागर बॅकवॉटरमध्ये स्थित हनुवंतिया येथे हा जलमहोत्सव 2023 सुरू झालेला आहे। हे या जलमहोत्सवाचे 8वे संस्करण आहे। या जलमहोत्सवाचे आयोजन सनसेट डेझर्ट कंपनीकडून केलं गेलं आहे। आकर्षक अशा टेंट सिटीचे देखील नियोजन आहे, ज्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना विविध मनोरंजन गोष्टींचा आनंद घेता येणार आहे। हा महोत्सव 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे। कुठे सुरू झालेला आहे तर खंडवा मध्य प्रदेशमधील खंडवा येथे हा सुरू झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने नुकताच कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, वरील दोघांना। कोण कोण आहेत हे? चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रनकीरेड्डी या दोघांनाही हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। तर केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार 2023ची घोषणा करण्यात आलेली आहे आणि हे जे खेलरत्न पुरस्कार आहेत 9 जानेवारी 2024ला राष्ट्रपती भवनमध्ये प्रदान केले जाणार आहेत। चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रनकीरेड्डी हे दोघेही बॅडमिंटन खेळाडू आहेत आणि त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। पहिली बॅडमिंटन जोडी आहे हा पुरस्कार मिळवणारी। मेजर ध्यानचंद पुरस्कार क्रीडा क्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार आहे। 4 वर्षातील खेळामध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो। या अगोदर या पुरस्काराला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने ओळखलं जायचं। 2021मध्ये या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आलेलं आहे। या पुरस्कारामध्ये 25 लाख रुपयांची राशी ही पुरस्कार प्राप्त जे खेळाडू आहेत यांना प्रदान केली जाते। या पुरस्काराची सुरुवात सन 1991-92 पासून सुरू करण्यात आली असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या व्यक्तीला नुकताच भूटान सरकारकडून नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित केलं गेलं आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पूनम खेत्रपाल सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भूटान सरकारकडून, नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल। तर ज्या डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग आहेत, भूटान सरकारकडून यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय निदेशक आहेत त्या, भारतीय नागरिक असून जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियातील पहिल्या क्षेत्रीय महिला निदेशक आहेत। त्यांच्या कार्यकाळामध्ये भूटान रुबेला आणि गोवरमध्ये लवकरात लवकर समाप्त करणारा देशातील एक देश ठरलेला आहे, त्यामुळे भूटान सरकारने हा पुरस्कार यांना दिलेला आहे। भूटान राजधानी आहे थिम्पू, चलन आहे नगुट्राम आणि भारतीय रुपया आणि पंतप्रधान आहेत लोटे शेरिंग। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच गुजरात येथील सुरतमध्ये सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन कोणी केलं आहे? तर हे उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। सुरत डायमंड बोर्स काय आहे तर सुरत डायमंड बोर्स जे आहे सर्वात मोठी ऑफिस इमारत आहे। याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। 15 मजल्याची ही इमारत आहे। एकाच वेळी येथे 2600 कर्मचाऱ्यांची बसण्याची सोय आहे। यापूर्वीची सर्वात मोठी ऑफिस इमारत ही एलिंग्टन अमेरिकेमध्ये होती, एकूण 7 मजल्याची ही इमारत होती आणि आता ही सुरत डायमंड बोर्स जी आहे 115 मजल्याची इमारत, सर्वात उंच सर्वात मोठी इमारत ही ठरलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस केव्हा साजरा केला गेला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 20 डिसेंबर। 20 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस हा साजरा केला जातो। तर 2005 पासून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस। लोकांमध्ये विविधतेत एकताचे महत्त्व पटवून देणे व जागरूकता वाढवणे या उद्देशाने जगभरात हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा केला जातो। यावर्षीची आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवसाची थीम होती ॲडव्होकेटिंग फॉर चेंज। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच निधन झालेल्या अंजली कीर्तने या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर अंजली कीर्तने यांचं नुकताच निधन झालेलं आहे। या एक लेखिका होत्या अंजली कीर्तने आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे। वयाच्या 70व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आनंदीबाई जोशी यांच्यावर एक लघुपट त्यांनी तयार केला होता। सन 1992-93चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार देखील यांना प्राप्त झालेला होता। यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके बघा, माझ्या मनाची रोजनिशी, हिरवी गाणी मनस्विनी, प्रवासिनी, आठवणींचा पायरव आणि सोयरीक घराची ही त्यांची काही प्रमुख पुस्तके आहेत, ती त्यांनी लिहिलेली आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या देशातील गांसू आणि किंगाई भागांमध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, चीन। चीनमधील हे प्रांत आहेत गांसू आणि किंगाई आणि या भागामध्ये नुकताच 6.2 तीव्रतेचा भूकंप आलेला आहे। या दुर्घटनेमध्ये 116 लोकांना जीव गमावा लागला आहे, तर 200पेक्षा अधिक लोक जखमी झालेले आहेत। तसेच या भूकंपामुळे येथील जनजीवन विस्कळीत हे झालेलं आहे। 6.2 रिक्टर स्केलचा हा भूकंप होता आणि चीनमधील या प्रांतांमध्ये येऊन गेलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया।
ICC अंडर-19 क्रिकेट आशिया कप कोणत्या संघाने जिंकलेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी बांगलादेश. बांगलादेशच्या अंडर-19 संघाने हा आशिया कप जिंकलेला आहे. तर UAEला हरवून यांनी हा पहिल्यांदाच जो आशिया कप आहे अंडर-19चा हा जिंकलेला आहे. या स्पर्धा UAEमध्ये पार पडलेल्या 10वे संस्करण होते या स्पर्धेचे. या स्पर्धेची सुरुवात 1989 पासून ही करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये भारताने सर्वाधिक 8 वेळा हा आशिया कप जिंकलेला आहे आणि यावेळेचा जो अंडर-19 आशिया कप आहे बांगलादेशच्या संघाने UAEला हरवून जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या शीतकालीन वैज्ञानिक आर्क्टिक अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी किरण रिजिजू. किरण रिजिजू केंद्रीय मंत्री आहेत आणि यांनी या शीतकालीन वैज्ञानिक आर्क्टिक अभियानाचा शुभारंभ हा केलेला आहे. या अभियानाचा उद्देश असा की नॉर्वेमधील स्वालबार्डमध्ये स्थित असलेल्या हिमाद्री या अनुसंधान स्टेशनला संचलित ठेवण्यासाठी हे वैज्ञानिक अभियान सुरू केलेलं आहे. जागतिक जलवायू आणि जैवविविधतेसाठी देखील हे आर्क्टिक अभियान खूप महत्त्वाचे ठरणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये 57 सायबर गुन्हे पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्य सरकारने राज्यामध्ये 57 सायबर गुन्हे पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी नुकताच मंजुरी दिलेली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये हे 57 सायबर गुन्हे पोलीस स्टेशन सुरू होणार आहेत. 1,27,24,00,00,000 रुपयांचं बजेट ठेवण्यात आलेलं आहे. यासाठी राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. आत्तापर्यंत 18 जिल्ह्यांमध्ये हे सायबर पोलीस स्टेशन संचलित करण्यात आलेलं आहे. तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरू होणार आहे. स्थापना झालेली आहे 24 जानेवारी 1950. राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मिचेल स्टार्क. ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज मिचेल स्टार्क हा IPL ऑप्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. IPLचे मिनी ऑप्शन दुबईमध्ये नुकताच पार पडलेले आहे आणि यामध्ये या लिलावामध्ये जो ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज आहे मिचेल स्टार्क याला 24.75 करोड रुपये खर्च करून कोलकाता नाईट रायडर्स संघाने खरेदी केलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे पॅट कमिन्स आणि याला देखील 20.50 करोड रुपयांमध्ये सनराइज हैदराबाद संघाने खरेदी केलेला आहे. या लिलावामध्ये पाहिलं तर भारतीय सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे हर्षल पटेल. याने 11.75 करोड रुपयांमध्ये याला पंजाब किंग्सने खरेदी केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरियंट JN.1 आढळून आलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ. केरळ राज्यामध्ये हा नवीन कोरोना व्हायरसचा व्हेरियंट असलेला रुग्ण आढळून आलेला आहे JN.1 आणि यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. JN.1 कोरोनाचा नवीन व्हेरियंट आहे. केरळ राज्यामध्ये याचे रुग्ण आढळून आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.